हॅलो गाईज, प्राजक्ताच पक्वानमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज बनली होती मस्त मसालेदार झणझणीत अशी पावभाजी. सो पावभाजीसाठी मी 5 भाज्या घेतल्या होत्या: शिमला मिरची, बटाटा, फ्लावर, वाटाणा आणि टोमॅटो. सो छान भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्या होत्या. टोमॅटोला मी फक्त चिरा दिल्या होत्या. थोडंसं मीठ आणि अर्धा ग्लास पाणी, असे 3 शिट्ट्या काढल्या मी. आता इथे मी बाजूला थोडी पेस्ट बनवली होती आलं, लसूण आणि जिऱ्याची. इथे मी एक्स्ट्रा जे टोमॅटोची सालं होती ती काढून टाकली. भाजी छान सुंदर शिजली होती. त्याला मी स्मॅश करून घेतलं आहे. एक्स्ट्रा स्टॉक होता तो मी बाजूला काढून ठेवला होता याच्यामध्ये. इथे मी भाजीला कलर यावा म्हणून एक अख्खं छोटंसं बीटरूट किसून घेतलं आहे. आता फोडणीची तयारी. फोडणीमध्ये मी 1 चम्मच बटर, 1 चम्मच तेल आणि 2 बारीक चिरलेली कांदे, मगाशी मी अद्रक लसूणची जी पेस्ट केली होती ती, घरचाच लाल मसाला आणि पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ टाकून मस्त छान मसाला परतवला आहे. जी भाजी आपण स्मॅश केली होती ती टाकली. एक्स्ट्रा स्टॉक होता तो टाकला. आणि कलरसाठी ऑफकोर्स बीटरूट. सो मस्त सुरेख कलर आला होता भाजीला. इथे माझ्या स्टाईलच्या तडक्याची तयारी चालू होती. याच्यामध्ये पुन्हा एकदा 1 चम्मच मी बटर, घरचाच मसाला आणि पावभाजी मसाला असं समप्रमाणात घेऊन मस्त भाजीला वरतून तडका दिला होता. आता इथे छान मऊ लुसलुशीत पाव होते. अर्धे पाव मी बटरवर केले होते, अर्धे पाव मी भाजीमध्ये छान फ्राय केले होते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुरेख पावभाजी झाली होती. बटर जेव्हा ते भाजीवर मेल्ट होतं, एक नंबर. तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.